हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षेतील वेगवेगळे घटक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्राथमिक शिष्यवृत्ती पूर्वतयारी परीक्षा सराव चाचणी इयत्ता चौथी, विषय भाषा म्हणजे मराठी आणि गणित म्हणजेच हा आपला पेपर 1 हा पेपर आहे. ही परीक्षा विद्यार्थी मित्रांनो 8/3/2026 म्हणजे 8 तारखेला रविवारी झाली होती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयावर चर्चा केली होती आणि त्या प्रश्नपत्रिकेतील आपण पूर्ण 75 प्रश्न व्यवस्थित सोडून आणि समजून घेतली होती. ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत पेपर 1 मराठी आणि गणित यातील प्रश्न. मग चला आता आपण एक एक करून सर्व प्रश्न समजून घेऊ आणि सोडू. विभाग 1 मराठी प्रश्न 25 गुण 50. प्रश्न पहिला व दुसऱ्यासाठी काय सूचना आहे? खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या उतार्यावर आधारित विचारलेले प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. म्हणजे तुम्हाला पहा एक उतारा देणार आहे आणि त्यावर 2 प्रश्न विचारले जाणार आहे. तसेच तुम्हाला कवितेवर सुद्धा प्रश्न असणार आहे. मग पहा आपण उतारा व्यवस्थित वाचू एकदा आणि दिलेल्या प्रश्नांची आपण उत्तरे शोधू. अहिल्यानगर हा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. अकोले तालुक्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर याच जिल्ह्यात आहे. याच जिल्ह्यात भंडारदरा, निळवंडे, घाटघर अशी मुख्य धरणे आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व धाराशिव आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. मग या उत्तरावर पहिला प्रश्न काय पहा, आशिया खंडातील पहिला साखर कारखाना कोठे स्थापन झाला? मग इथंच पहा उत्तर होतं की प्रवरनगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल प्रवरानगर. दुसरा प्रश्न, वरील उतार्यात एकूण किती जिल्ह्यांचा उल्लेख झाला आहे? किती जिल्ह्यांचा उल्लेख झाला? अहिल्यानगर 1, तर नाशिक 2, संभाजीनगर 3, बीड 4, सोलापूर 5, धाराशिव 6, त्यानंतर पुणे 7 आणि ठाणे 8. एकूण 8 जिल्ह्यांचा उल्लेख वरील उतार्यात झालेला आहे. 8 पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द पहा रत्नाकर. रत्नाकर समुद्राचा समानार्थी शब्द आहे मधुकर. आपल्या भुंगा याचा समानार्थी शब्द आहे मधुकर. 3 नंबरचा पर्याय आहे भास्कर. भास्कर हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे आणि कुंजर म्हणजे काय? हत्ती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. चौथा प्रश्न आपण पाहू, खालील पैकी वर्तमान काळी वाक्याचा पर्याय निवडा. वर्तमान काळ, प्यालो मी दूध प्यालो भूतकाळ झाला. होतो भूतकाळ. पीन फ्युचर म्हणजे भविष्य काळ आहे आणि मी दूध पितो म्हणजे हा काय वर्तमान काळ आहे. 5वा प्रश्न आपण पाहू, खाली दिलेल्या शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. ताळ, ताळ मेळ असतो. ताळ माळ, ताळ तंत्र, ताळ माळा, ताळ मेळा. आता मला असं वाटतं इथं चुकून मेळा झाला असेल. ताळमेळ हा पर्याय योग्य आहे. ताळमेळ पर्याय क्रमांक 1 उत्तर घेऊ आपण त्याचा. 6वा प्रश्न आपण पाहू, पुढील शब्दांचा मुळाक्षरेप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येईल? कोणता शब्द तिसरा येईल? जर आपण याला मुळाक्षराप्रमाणे म्हणजे क ख ग ग हे ना सिक्वेन्स असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने जर लावलं तर कावळा क 1 नंबरला कावळा असेल. त्यानंतर 2 नंबरला कोण असेल? च म्हणजे चिमणी. 3 नंबरला कोण असेल बरं? 3 नंबरला कोण असणार आहे? पोपट प असतो. 4 नंबरला असेल बगळा आणि 5 नंबरला असेल मोर म. ते म्हणले क्रमाने लावल्यास
तिसरा शब्द कोणता? तिसरा शब्द कोणता आहे? पोपट. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 7वा प्रश्न आपण पाहू. खालील समूहदर्शक शब्द कशासाठी? योग्य पर्याय निवडा. गाथन कशाची असते? गाथन असते काजूंची. करवंदे नाही. करवंदे उत्तर घ्यायचा नाही. मग करवंद्याची काय असते? जाळी असते. सुतडी. सुतडी हे स्वतः एक काय आहे? म्हणजे बांधण्याचे साधन आहे. म्हणजे आपण काहीतरी बांधण्यासाठी सुतळीचा वापर करतो ना. आणि गवतची काय असते? पेंडी असते. मग आपला उत्तर काय असणार आहे? पहा, गाथन कशाची असते? काजूंची. 8वा प्रश्न. खालील पैकी कोणत्या खेळाडूला भारतरत्न पुरस्कार मिळाला? मग कोणाला मिळाला तो? विराट कोहली, पी.टी. उषा, सचिन तेंडुलकर, अभिनव बिंद्रा. सचिन तेंडुलकर. 2014 साली सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. 9वा प्रश्न आपण पाहू. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. बागेतील फुलावर भुंगे बागडत डॅश करत होती. आता याचं उत्तर काय असेल सांगा बरं. मग बरेचसे विद्यार्थी काय करतील? याचा भुनभुन उत्तर घेतील. भुनभुन नाही. भुनभुन हे डासांचं असतं आणि एक आहे गुंजारव. मग लक्षात ठेवा, भुंग्यांचा काय असतो? गुंजारव. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 10वा प्रश्न आपण पाहू. पुढील वाक्यातील विधेय भाग ओळखा. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. हे राजीव गांधी हा काय झाला? उद्देश झाला. नाम आहे नाही, उद्देश. आणि उरलेला भाग हा काय असतो? ध्येय असतो. भारताचे पंतप्रधान होते. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 11वा प्रश्न आपण पाहू. दुसऱ्याच्या कष्टावर स्वतः उदारपणे दाखवणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? म्हणजे म्हणीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहे. मग याचा उत्तर आहे हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 आणि 13 यासाठी सूचना दिलेली आपल्याला. खालील परिच्छेदाची 2 वाक्य वाचा. त्या प्रत्येक वाक्याचा सुसंगत परिच्छेद होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. डॅश हा गाणारा पक्षी आहे. कावळा, चिमणी, पोपट, कोकिळ. कोकिळच असतो गाणारा पक्षी. आणि हाच प्रश्न याच्याशीच रिलेटेड आहे. या पक्षाचे कुजन म्हणजे डॅश आल्याची खून होय. या पक्षाचे कुजन म्हणजे काय असतात? कशाची असते ते? कशाची खून असते? उन्हाळा. पर्याय क्रमांक 1. 14वा प्रश्न आपण पाहू. दंड या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. दंड शिक्षा होणे, मान शक्ती, दंड शिक्षा आणि शिक्षा बाहू. मग काय असतात? मग पहा, दंड म्हणजे काय? दंड शिक्षा. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 15वा प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य असलेला पर्याय शोधा. महात्मा गांधीजींनी चले जाओ ही घोषणा केली. आता महात्मा गांधींनी म्हणजे कोणत्या पण व्यक्तीने जे सांगितलेले जे वाक्य आहे ते जर आपण एका वाक्यामध्ये सांगतो, त्यांनी म्हणजे त्या शब्दावर आपण जोर देणार, म्हणजे त्याला आपण एकेरी अवतरण चिन्ह मध्ये लिहिणार. म्हणजे हा पर्याय पण असता, पण शेवटी काय दिले तर उद्गारवाचक चिन्ह दिला, तर हा पर्याय होणार नाही. हे होणार नाही कारण की तर डबल दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे आणि हे तर एकदम साधं वाक्य आहे. इतर शेवटी त्याच्यामध्ये पूर्णविराम सुद्धा दिलेला नाहीये. मग पहा, महात्मा गांधीजींनी एकेरी अवतरण चिन्हामध्ये चले जाओ ही घोषणा दिली. हे त्यांचं वाक्य होतं ना, मग त्याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये सांगितले. तर पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 16वा प्रश्न पाहू. सानबांचा अवतार या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता आहे? अत्यंत भोळा माणूस. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. अपूर्णांकामध्ये दुसरा उकार हवा, गुणाकारामध्ये न बाणाचा हवा, परिमितीमध्ये या मला पहिली विलांटी हवी, आकृतीबंध मात्र हा शुद्ध शब्द आहे. आकृती तला पहिलीच विलांटी आहे, आकृती बंध. 18वा प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 18 व 19 साठी सूचना. खालील संवाद वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आता कवितेवर प्रश्न तर नाही आला, पण संवादवर प्रश्न आलेला आहे. अरे रामू, झाले का झाडांना पाणी घालून? हो गुरुजी,
आता काय करायचे? आता आपण पाणवट्यावर जायचे आहे. तेथे आपण पाण्याचे उपयोग व पाण्याचे प्रदूषण कसे होते याची माहिती घेऊ. नमस्कार गुरुजी. नमस्कार काका या. गुरुजी, शाळेचे नंदनवन केले तुम्ही. मुलांना कामात रमवलं. मनापासून केलेल्या गोष्टीचा सुंदर रूप येते काका. खरे सांगू गुरुजी, हे सर्व पाहून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. 4 वर्षापूर्वी हा 4 भिंती मधला कोंडवाडा होता. तुमच्या कष्टांना आज अर्थ आला, सरपंच म्हणाले. आता पहा, इथं संवाद आहे 3-4 व्यक्तीमध्ये. अरे रामू, म्हणजे रामू, इथं रामू आणि गुरुजींचा संवाद चालू होता की काका आले. काकांनी तिथं काय बोलले गुरुजींना. त्यानंतर पहा, काकानंतर पहा इथं कोण, इथं एक वाक्य म्हणले गेले, ते सरपंच म्हणाले आहे. वरील संवादात किती जणांनी भाग घेतला? वरील संवादात किती जणांनी भाग घेतला? कोण कोण आहे पहा बरं. रामू, गुरुजी, काका आणि सरपंच. रवींद्रनाथाविषयी बोलले ते. रवींद्रनाथ या संवादामध्ये नाहीये. पर्याय क्रमांक 3, 4 हे उत्तर आहे. त्यावर दुसरा प्रश्न आहे, वरील संवादात गुरुजींचा कोणता विशेष गुण दिसतो? ते वर्गात अभ्यास घेतात, विद्यार्थ्याकडून पाठांतर करून घेतात, नाही, अभ्यास पण नाही घेते. शाळेत कार्यक्रम घेतात, नाही, मुलांना अनुभवातून शिक्षण देतात. हो, आता त्यांना एक पाठ आला असेल ना, पाण्याविषयीचा उपयोग, प्रदूषण कसं होतं, तर ते म्हणले आपण तेथे जिथे पाण्याचा उपयोग आणि प्रदूषण कसे होते हे पाहण्यासाठी ते गेले की नाही पाणवट्यावर, म्हणजे अनुभवातून शिक्षण देतात ते. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 20 नंबरचा प्रश्न आपण पाहू. खालील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? योग्य पर्याय क्रमांक शोधा. तू हा रंग मिसळ. रंग, रंग हा काय आहे? नाम आहे. नाम, रंग म्हणजे एकच नामाना. पर्याय क्रमांक 2, 1 हा उत्तर असेल. 2, 1 असं म्हणलं मी. दार, हार, र, ज, गी या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटून चौथे अक्षर कोणते? आता यापासून काय शब्द बनतो? जहागीरदार. 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 शेवटून चौथे 1, 2, 3, 4 म्हणजे इकडून तिसरे येते. कोण आहे? गी. शेवटून चौथे अक्षर कोण येतं? गी म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 22 नंबरचा प्रश्न आपण पाहू. खालील पर्यायातील विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती ते ओळखा. योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे चुकीची जोडी. खुश, नाराज बरोबर जोडी आहे. मान, अपमान असेल बरं का इथं. मान, अवमान ही पण बरोबर जोडी आहे. दुष्ट, सुष्ट बरोबर आहे. निर्मळ आणि स्वच्छ हे समानार्थी शब्द आहे. निर्मळ आणि स्वच्छ म्हणजे विरुद्ध जोडी नाहीये. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 23 नंबरचा प्रश्न आपण पाहू. खाली दिलेले शब्द गटातील एक वचन शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. फुगा, फुग्या असतो. मळा, मळे असतात. झगा, झगे मात्र तळे आणि तळी असतात. तळे, तळ, एक तळ नाही, एक तळे आणि अनेक तळी असतात. म्हणजे हा स्वतः एक वचन शब्द आहे. पर्याय क्रमांक 1. 24 नंबरचा प्रश्न पाहू. भाटी या शब्दाचा विरुद्ध लिंग असणारा पर्याय निवडा. मांजर, उंट, मोर, बोका. उंट सांडणी असतं, त्याचा अपोजिट विरुद्धार्थी शब्द. मोर, लांडोर. मांजर ते एक सामान्य, मांजर मध्ये आता तिथं बोका पण आला आहे का नाही. आणि मग जे बोका आहे ना, तो काय इथं पुरुषवाचक नाव आहे. त्याचा मग काय असणार आहे तिथं? स्त्रीलिंग काय असणार त्याचा? भाटी. काय असतं? भाटी. आणि भाटीचा विरुद्ध लिंगी काय आहे? बोका. पर्याय क्रमांक 4. आणि 25 नंबरचा शेवटचा प्रश्न मराठीचा. धन, गुण, बल रिकाम्या जागी कोणता प्रत्यय लिहिल्यास तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? दार, पण, कर, वान. धनदार किंवा धनपण, धनकर, धनवान. धनवान, गुणवान, बलवान. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी
या घटकातील 25 प्रश्न आपण पूर्ण केले आणि समजून घेतली. आता आपण पाहूया विभाग 2 गणित. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण गणिताचे इंग्रजीचे भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते एक एक करून क्रमाने ते सगळे व्हिडिओ पहा आणि तुमचे जे पण शंका किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारा. व्यवस्थितपणे अभ्यास करा स्कॉलरशिपचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला आता आपण गणितवाला भाग सुरू करू. मग गणितातील पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा 89090 या संख्येचे योग्य वाचन कसे किंवा कोणते. मग 5 अंकी संख्या म्हणजे 89,090. 89,090 पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 27 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल. हा इंग्लिश मध्ये आहे, आंतरराष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय आहे. 5 अंकी सर्वात मोठी संख्या लगेच तुम्ही 99999 हे घेणार, मला माहिती. व्यवस्थित पहा, मोठी पण कोणती संख्या पाहिजे, समसंख्या. ही तर विषम संख्या आहे, मग फक्त याचा आधीचा नंबर कोण असणार आहे, 99998 म्हणजे 99,998 आणि ते पण देवनागरीमध्ये पाहिजे. त्यांना पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल, है ना. विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये पेपर 1 असो पेपर 2 असो, तुम्हाला खाली असे पहा चौकन चौकन इथं रकाने दिलेले आहे. आणि ते कशासाठी दिलेले, डिझाईन काढण्यासाठी दिलेले का ते नाही. इथं आपल्याला कच्च्या कामासाठी जागा आहे. म्हणजे तुम्ही इथं तुम्हाला जे पण कच्चं काम करायचं आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन आहे ना, तुम्हाला जे पण इथं टेबल बनवायचं आहे, भागाकार गुणाकार, काही तुम्हाला लॉजिक इथं लावायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्ही ह्या रकान्यामध्ये करायचं. प्रत्येक पानावर दिलेले ते आणि शेवटी तर पूर्ण पान आहे अख्खा. ठीक आहे, मग याला बिनधास्त तुम्ही इथं कच्चं काम करायचा. याला खराब केलं तरी चालेल, काही हरकत नाही. खराब करायचं म्हणजे त्याला जर काही पण नाही करायचं, जे कच्चं काम जे तुम्ही सोडवण्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे ते. 28 नंबरचा प्रश्न आपण पाहू. घड्याळाच्या 2 काट्यामध्ये किती वाजता विशाल कोन तयार होतो. विशाल कोन म्हणजे काय, ज्या कोणाचे माप 90 पेक्षा जास्त असतात त्याला विशाल कोन म्हणतात, ऑप्टिव्ह अँगल. आता 2 वाजले, 2 वाजले म्हणजे इथं घड्याळाचे काटे असणार आहे का नाही, इथं हा लघु कोन बनणार आहे. पहाटे 4 वाजता हा 12 वर काटा असणार आहे आणि हा 4 वर. हो, होऊ शकतो ना पहाटे 4 वाजता. 11 वाजता नाही होणार, सकाळी 9 वाजता काटकोन तयार होतो. मग पहाटे 4 वाजता विशाल कोन तयार होतो, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर पहा, 35,452 या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीमधील फरक किती. आता इथं 5 आहे, याची स्थानिक किंमत किती आहे, 50. आणि इथं 5 आहे, याची स्थानिक किंमत किती आहे, 5,000. आणि त्यांचा फरक विचारला म्हणजे 5,000 मधून 50 काय करायचे, वजा करायचे. 4,950 उत्तर येणार आहे. 4,950 पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 30 नंबरचा प्रश्न आपण पाहू. खालीलपैकी घनाच्या आकाराची वस्तू कोणती है ना, घन क्यूब म्हणतो त्याला आपण, हे असं घन असतो है ना. चेंडू नाही, काडीपेटी नाही, आईस्क्रीम कोन नाही, सापशिडी खेळातील फासा. हो, सापशिडी खेळातील जे फासा असतो ना, 1 2 3 त्याच्यावर 6 पर्यंत नंबर असतात, त्याचं म्हणजे कोणता शेप आहे, कोणता आकार आहे, घन. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 31 नंबरचा प्रश्न आपण पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, इतके सोपे प्रश्न आहे गणितामध्ये. जर तुमचा व्यवस्थित सराव असेल तर तुम्ही पटपट उत्तर काढू शकतात है ना. आणि ज्यांचा सरावच नाही तर त्यांना अवघड जाणार आहे पेपर. 31 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती. 1,000, 9,999, 9,998, 9,990. मग सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9,999 आहे. त्यांनी त्याच्यामध्ये सम आणि विषम काही विचारलेलं नाहीये. 1/11, 1/8, 1/5, 1/13 सगळे अंश अधिक अपूर्णांक आहे. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये है ना, की अंशाधिक अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद छोटा असतो तो सर्वात मोठा असतो. मग छेद छोटा कोण आहे, 5 आहे, म्हणजे हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे, पर्याय क्रमांक 2. 33 नंबरचा प्रश्न पाहू. आपल्याला इथं 5 नंबर दिले आहेत. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती. मग पहा आता 1,228, 28, 37, 72, इथं 33 आहे, इथं 54 नाही, म्हणजे सगळ्यांमध्ये 1,200 आहे. मग 28, 37, 72, 33, 54 मध्ये सर्वात छोटं काय, 28 हे 1 नंबरला येणार आहे. 33 2 नंबरला येणार, 37 3 नंबरला, 54 4 नंबरला, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मोठी संख्या कोणती असणार आहे, 1272 म्हणजे 1,272.
पण इथं काय झालं पहा, आता आपण म्हणजे गडबडमध्ये आपण चूक काय केली, आता उतरत्या क्रमाने लावायचं होतं, आपण चढत्या क्रमाने लावलं. काय हरकत नाही, त्याला आपण लिहू आता उतरत्या क्रमाने. म्हणजे जे 5 नंबरला आहे आपण ते 1 नंबरला लिहिणार. म्हणजे इथं 1272 ही सर्वात मोठी संख्या, 1254 ही तिच्यापेक्षा लहान संख्या, 1237 ही 3 नंबरची संख्या, 1233 ही 4 नंबर संख्या आणि 1228 ही 5 नंबरची उतरत्या क्रमाने. मध्यभागी येणारी संख्या कोणती? आणि चढता क्रम असू की उतरता क्रम असू, जर विषम संख्या आहे 5 आहे 7 आहे 9 आहे, तर मधली संख्या ही दोन्हीकडून सारखी असणार आहे तिसरी 1237 1237 पर्याय क्रमांक 4. 34 नंबरचा प्रश्न पहा. प्रीतीने वर्गातील 40 मुलांना 20 दस्ते कागद समप्रमाणात वाटले, एक सारखे दिले कागद, म्हणजे संख्या प्रत्येकाला सारखी सारखी मिळालेली आहे. 40 मुलांना 20 दस्ते दिले, दस्ते 40 पानांनी दिले, तर प्रत्येकाला किती कागद मिळाले? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक माहित पाहिजे की एक दस्ता म्हणजे काय असतात, 2 डझन. एक दस्ता म्हणजे काय असतो, 2 डझन, म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, 24 नग किंवा 24 कागद म्हणणार. मग त्यांनी 20 दस्ते दिले की नाही, मग 20 गुणिले 24, एक दस्ता म्हणजे 24 कागद, मग 20 दस्ता म्हणजे किती कागद, 24 ने गुणा. मग शॉर्टकट पहा, 24 चा डबल करा, 24 गुणिले 2 किती होणार आहे, 48, आणि त्याला हे शून्य लावा, म्हणजे 480 एकूण काय झाले, पानं झाली, कागद झाले, है ना. आणि ते 480 त्यांनी 40 मुलांमध्ये वाटले, 480 40 मुलांमध्ये वाटले. तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. आता 40 एका 40, 48 मधून 40 गेले 8, वरून आला 0, आणि 40 दुने किती होणार आहे, 80, म्हणजे 12 एक एक मुलाला एक एक विद्यार्थ्याला एक एक मुलाला 12 कागद मिळणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. खालीलपैकी कोणती आकृती फक्त एकाच रेषेने सममित होते? सिमेट्रीवर क्वेश्चन आला. आता पहा, हे हा एक अक्ष आणि हा एक अक्ष, म्हणजे हे 2 रेषेने सममित होते, हा आपला पर्याय नाहीये. हे सुद्धा 2 3 4 नाही, हे एक रेषेने होणार नाहीये. इथं पण असंख्य रेषेने आपण याला सममित करू शकतो. मग तो कोण आहे पहा, काटकोन त्रिकोण आहे. हे अशी जर आपण अक्ष इथं काढला तर याचे 2 भाग होणार आहे, म्हणजे सममित होणार आहे, म्हणजे एकाच रेषेने सममित होणार कोण आहे, हा त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 36 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 1 ते 100 संख्यामध्ये 8 हा अंक एकक स्थानी एकूण किती वेळा आला आहे? 8 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो? तो 10 वेळा येतो. कोणते 10 वेळा येते? 8, 18, 28, 38, 48, 58, 68, 78, 88 लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर अजून एक करायला आपला 98. मग इथं एकक स्थानी 8 आला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 10 8 हा अंक 10 वेळा एकक स्थानी आला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 10.1/2 म्हणजे किती? 1/2 म्हणजे अर्धा, म्हणजे याला आपण 10.5 बोलू शकतो. 10.15, 10.15, 10.5 पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. 10.5, 10 आणि अर्धा 10.5. 3 9 8 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? आता लहान म्हणजे आपण काय करतो, चढत्या क्रमाने अंकांची मांडणी करतो. 6 8 9 689. पर्यायामध्ये 689 दिलेला आहे, पण व्यवस्थित पहा, यांनी आपल्याला कोणती संख्या विचारली? समसंख्या. मग इथं जर 9 आला म्हणजे विषम संख्या आहे, मग फक्त या अंकांची आदला बदल करा. 6 9 8 म्हणजे 698. जर तुम्ही 6 ला इकडे तिकडे सरकवला तर इथं 800 किंवा 900 येऊ शकतो, आणि ती संख्या मोठी होणार आहे. आपल्याला लहानात लहान विचारलेली आणि सम विचारलेली, म्हणून हे 2 बदली आपण आदला बदली केली यांची. 698 पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहू. सोबतच्या आकृतीतील शिरोबिंदूची एकूण संख्या किती? शिरोबिंदू है ना, म्हणजे व्हर्टायसिस म्हणतो त्याला आपण. शिरोबिंदू संख्या किती पहा, 1 2 हे 3 झाले का, इकडे 4 आणि इथे एक 5, म्हणजे किती झाले? 5 पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. खालील आकृती बंध पूर्ण करा. हा पॅटर्न, एक पॅटर्न पूर्ण करायचा. 4 9 16 25 36. 4 2 चा वर्ग आहे, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16,
5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 7 49. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 41 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांच्यातील फरक किती? मग 1 ते 100 अंकामध्ये सर्वात मोठी मूळ संख्या ही कोणती असते? 97. म्हणजे 91 ते 100 या घरामध्ये फक्त 97 ही मूळ संख्या आहे. ती सर्वात मोठी मूळ संख्या 1 ते 100 मध्ये. आणि सर्वात लहान संयुक्त संख्या, मग 1 ही मूळ संख्या पण नाहीये आणि संयुक्त संख्या पण नाही. 2 ही मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे आणि 4, 6, 8, 9 4 पासून सुरू झाली ती सर्वात छोटी लहान संयुक्त संख्या 4 आहे. आणि यांचा फरक किती विचारला? मग फरक म्हणजे आपण काय करणार? फरक विचारला, यांची बेरीज नाही विचारली. बेरीज आली तर मग याचा उत्तर 100 किती होणार आहे? 101 होणार आहे. आणि मुलं हाच उत्तर घेतात. फरक म्हणजे वजाबाकी. मग 7तून 4 गेले 3 आणि हे 9, 93. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 42 नंबरचा प्रश्न पाहू. 47/3 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपांतर करा, म्हणजे मिश्र अपूर्णांक. मग व्यवस्थित पहा, जर तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन येत नसेल तर सरळ सरळ पर्यायातून जा. आता पहा इथं याचा छेद किती रे? 3. आणि आपला जो उत्तर असेल त्याचा पण छेद 3 असणार आहे. म्हणजे हे 2 पर्याय गेले निघून. यांचा तिरकस गुणाकार करा. 15 त्रिक 45, 45 आणि 4 49/3 उत्तर येईल. याचा किती येईल? 49/3. यांचं जर पाहिलं तर छेद 2 येणार आहे, त्यामुळे आपण इथं कॅल्क्युलेशन करत बसणार नाही. याचा छेद 15 आहे, हा विशेष गेला याचा. 15 त्रिक 45 अधिक 2 47, 47/3 आणि त्याचे 47/3. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 43 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 1, 4 व 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरल्यास त्या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान 3 अंकी संख्या यांची बेरीज. मग सर्वात मोठी कोणती तयार होणार आहे? 941. आणि चढता क्रम लावा. 1, 4, 9 ही सर्वात छोटी संख्या या त्या 3 अंकापासून बनणारी. 9 आणि 1 10, 10चा 0 हात चाला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 1090. बेरीज किती आली? 1090. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 44 नंबरचा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या वर्तुळाचे कोणते 2 बिंदू जोडल्यास वर्तुळाची जीवा तयार होईल? जीवा म्हणजे काय? त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉर्ड म्हणतो, कॉर्ड. मग पहा, ब अ जोडले म्हणजे इथं काय तयार होईल बरं? ही सांगा बरं मला. याला काय म्हणतात? काय म्हणतात? याला त्रिज्या म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्रिज्या. म्हणजे रेडियस. चालणार नाही. अड, हे पहा, अ पासून जेवढे आहे ना सगळे ते काय असणार आहे? त्रिज्या असणार आहे. अ ड अ क अ ब हे पर्याय सोडून द्या. बक, बक हे जर आपण बिंदू जोडले तर इथं जीवा तयार होते. हो, पर्याय क्रमांक 3 बक. पुढचा प्रश्न आहे. 70,859 वजा 3,461 बरोबर किती? 70,859 वजा 3,461. करूया वजाबाकी. 9तून 1 गेले 8, 5तून 7 जात नाही, हे होणार 15, हे होणार 7, 15तून 6 गेले किती होणार आहे? 9, 7तून 4 गेले 3 आणि 70 मधून 3 गेले 67. 67,398. 67,398. पर्याय क्रमांक 4. व्यवस्थित अंक पाहत जा, नजरचा धोका होऊ शकतो. ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथपर्यंत आपण 45 क्वेश्चन पूर्ण केले. पुढचे पण आपण बघणार आहे, याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक आपली विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एखादा प्रश्न समजत नसेल तर सांगा, है ना. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू. 46 नंबरचा. वस्तुमान मोजण्याचे प्रामाणिक एकक कोणते? है ना. वजन, वस्तुमान आपण कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये मोजतो का? नाही. सेकंदामध्ये नाही, लिटर मध्ये नाही, ग्राम किंवा किलोग्राम. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 5 ऑगस्ट 2025 पासून 7 दिवसांच्या सुट्टीवर गेलेले शैलजा कोणत्या दिवशी हजर होईल? बुद्धिमत्तामध्ये सुद्धा असा प्रश्न होता एक दिनांक कॅलेंडरचा. मग 5 ऑगस्ट 2025 पासून म्हणजे 5 ऑगस्टला घ्यायचं. पहा,
5, 6, 7, 8, 9, 10 किती दिवसांची सुट्टी आहे? 11 दिवसांची सुट्टी ना, मग 11 तारखेला. मग पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाले 7 सुट्ट्या. 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत सुट्टी असणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत सुट्टी आणि 12 तारखेला ती हजर होणार आहे. 12 ऑगस्ट 2025. 12 ऑगस्ट 2025 पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 48 नंबरचा आपण क्वेश्चन पाहू. 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे समान 4 चौरस केल्यास, पहा बरं का, आता असं म्हणजे क्वेश्चन असं डोकं म्हणजे कन्फ्युज करणारा प्रश्न हा एकदम. 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे समान 4 चौरस केल्यास प्रत्येक चौरसाच्या एका बाजूची लांबी किती? मग मला सांगा, चौरस आहे आणि 24 सेंटीमीटर त्याची परिमिती आहे, म्हणजे पेरिमीटर आहे, म्हणजे 6 चौक 24 म्हणजे तो 6 सेंटीमीटर वाला तो चौरस असेल, 6 सेमी. याचे 4 चौरस बनवायचे. किती चौरस बनवायचे? 4. पहा याचे 4 चौरस बनवले आपण. मग अर्धा भाग 3 सेंटीमीटरचा असणार आहे, हा पण 3 3 3 3 3 3 3 है ना. मग ते म्हणतात प्रत्येक चौरसाच्या एका बाजूची लांबी किती? मग याच्यातला मी एकच चौरस घेतो एवढा. त्याची एक बाजू किती किती लांबीत झाले बरं? 3 3 सेंटीमीटर झाले का नाही? पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल, 3 सेंटीमीटर. बरेचशी मुलं माहिती काय करतात, त्याला ते बरं त्याच्यामध्ये 6 ऑप्शन नाही, तर 6 उत्तर घेऊन टाकलं असतं लगेच. 6 सेंटीमीटर त्याची एक बाजू होईल, पण आपल्याला ते म्हणले त्याच्यामध्ये 4 चौरस करायचे आणि त्या चौरसामध्ये चौरस बनले की नाही 4, त्यातील प्रत्येकाची बाजूची लांबी किती असणार आहे? 49 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 49. एक मुलगा 10 सेकंदात 2 मीटर अंतर धावतो, तर 5 मिनिटात तो किती अंतर धावेल? है ना. मग 10 सेकंदात 2 मीटर काय सांगितलं? 10 सेकंदामध्ये तो किती धावला? 2 मीटर धावला. बर, आणि आपल्याला मिनिटाचा विचारलेले 5 मिनिट, मग आपण 1 मिनिटच काढून घेऊ. मग किती सेकंदाचा 1 मिनिट होतो बरं? 60. म्हणजे याला 6 ने गुणूया आपण. मग याला जर 6 ने गुणलं म्हणजे 60 सेकंद झाला. याला पण 6 ने गुणा, मग 6 दुने 12 म्हणजे तो 12 मीटर गेला. 60 सेकंद, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. एका मिनिटामध्ये तो 12 मीटर जाणारे धावणारे, तर आपल्याला 5चा विचारला, मग 5 ने करा गुणाकार याचा. 12 पंची 60 मीटर. जर 1 मिनिटामध्ये तो 12 मीटर धावतो, तर 5 मिनिटामध्ये तो किती धावणार आहे? 60 मीटर. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 50 नंबरचा प्रश्न आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो. एक करंडीत 3 डझन आंबे, तर अशा 203 करंड्यामधील एकूण आंबे किती? सरळ सरळ गुणाकार करायचा. 203 गुणिले 3. आता डझन बर का, डझन सांगितलेले आणि विचारलं काय? एकूण आंबे किती? आता व्यवस्थित पहा, आपली चूक कुठं होऊ शकते इथे ना, म्हणजे विद्यार्थी चूक कुठं करू शकतात. 3 डझन आंबे दिले आपल्याला एक करंडीत आणि विचारलं 203 करंड्यात मधील एकूण आंबे विचारले, एकूण डझन नाही विचारले. बरं, आधी आपण 3 ने गुणाकार करून घेऊ. 3 त्रिक 9, 3 0 0, 3 दुने 6. मुलं 609 उत्तर घेणार याचा, पण 609 काय झालं आपलं? डझन मध्ये उत्तर आला. कशामध्ये उत्तर आला? डझन. पण एक डझन मध्ये किती असतात? 12 नग असतात, 12 आंबे असणारे. म्हणजे परत या 609 ला काय करायचं? 12 ने गुणायचं. मग पहा, 12 9 108, 108 चे 8 हातचे आले 10. 12 0 0, 0 अधिक 10 10, परत 10चा 0 हातचा आला 1. 12 सक 72, 12 सक 72 आणि 72 आणि 1 73. म्हणजे किती असणार आहेत एकूण आंबे? 7308. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 51 नंबरचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न 51 ते 53, 51 52 53. बापरे बाप. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रश्न तुम्हाला चित्रालेख म्हणजे काय? पिक्टोग्राफ या घटकावर आलेले आहेत.
आपल्या चौथीच्या गणिताच्या पुस्तकमध्ये सुद्धा शेवटी हा लेसन आहे. पिक्टोग्राफ म्हणा किंवा चित्रालेख म्हणा. मग व्यवस्थित पहा, इथं विद्यार्थ्यांना आवडणारा विषय आणि विद्यार्थ्यांची संख्या आणि खाली सर्वात महत्वाचा प्रमाण वाचायचं व्यवस्थित. प्रमाण एक चित्र बरोबर 6 विद्यार्थी. गणितामध्ये 4 आहे म्हणजे आपण लगेच काढून घेतो. 6 24 विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडतो, कारण की एक चित्र म्हणजे 6 विद्यार्थी. 6 6 6 6 म्हणजे 24 झाले. मराठीला किती पहा, 18 विद्यार्थ्यांची आवड आहे. विज्ञान 12 विद्यार्थी, परत 24 विद्यार्थी आणि चित्रकला 1 2 3 4 5 म्हणजे 30 विद्यार्थ्यांना आवडतं. पहा पहिला प्रश्न, सर्वात जास्त विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? सर्वात जास्त चित्रकला आवडतो आणि किती विद्यार्थी ते? 30. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे म्हणजे या सर्वांची करा बेरीज. 24 अधिक 18 अधिक 12 अधिक 24 अधिक 30. बरेचशी मुलं काय करतील, यांचीच बेरीज करतील आणि ते उत्तर घेतील, है ना. मग आता एवढी बेरीज करण्यापेक्षा आपल्याकडे आणखी एक दुसरा पर्याय काय आहे, सगळे चित्र मोजा आणि एक चित्र म्हणजे किती? 6 विद्यार्थी. 6 आणि गुणा त्याला. म्हणजे 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. एकतर यांची बेरीज करा किंवा 18 गुणिले 6 करा, तुम्हाला उत्तर मिळणार आहे. 6 8 48, 48 चे 8, हातचे आले 4, 6 1 6, 6 4 10. एकूण 108 विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला दिलेली इथं. यांची बेरीज केली तरी तुम्हाला तितकंच मिळणार आहे. आणि 53 नंबरचा प्रश्न, यातील विज्ञान विषयात आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पेक्षा कमी पेक्षा जास्त आले म्हणजे तुलना करायची. गणित विषयात आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे? मग पहा, गणितामध्ये किती आहे? 24 आणि विज्ञानामध्ये किती आहे? 12. म्हणजे डबल फरक आहे की नाही. म्हणजे गणितामध्ये जे विषय आवडते विद्यार्थी किती आहे? 12 जास्त आहे विज्ञानपेक्षा आणि विज्ञानमध्ये 12 ने कमी आहे. मग 12 ने जास्त, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 54 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन? आता 5 डझन ठीक आहे, मग 2 ग्रोस आला. मग 1 ग्रोस म्हणजे काय असतो? 1 ग्रोस म्हणजे 12 डझन. 1 ग्रोस म्हणजे किती? 12 डझन. आणि 2 ग्रोस म्हणजे किती होणार बरं विद्यार्थी मित्रांनो? 2 ग्रोस म्हणजे 24 डझन. किती होणार ते? 24 डझन. आणि आधीचे किती? त्याच्यामध्ये 5 डझन मिळवा. मग 24 अधिक 5 किती होणार आहे? 29 डझन. 5 डझन अधिक 2 ग्रोस. 2 ग्रोस म्हणजे 24 डझन अधिक 5 डझन 29 डझन. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 55 नंबरचा प्रश्न पाहू. 8/17 वजा बॉक्स चौकट आला इथं बरोबर 2/17. आता इथं पण 17 उत्तर आला म्हणजे इथं छेदस्थानी 17च येणार आहे. मग 8 मधून किती वजा केले तर 2 उत्तर येतो? 8 मधून जर आपण 6 वजा केले तर आपल्याला 2 मिळणार आहे. 6/17. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 56 नंबरचा प्रश्न आपण पाहू. भाज्य 85 भागाकार 14 बाकी 1 तर भाजक किती? है ना. मग पहा इथं व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो, भाज्य किती दिला आपल्याला? 85. किती दिला? 85. भागाकार दिला 14 आणि बाकी दिली 1. तर इथं कोणती संख्या असणार आहे? जर इथं आपण 7 पर्याय दिले, त्याच्यामध्ये पहिला 7 आहे, पहिला 7 आहे, दुसरा 5 आहे, तिसरा 8 आहे आणि चौथा काय आहे? 6 आहे. तर विद्यार्थी याचं उत्तर किती आहे? 6. आता का पहा तुम्हाला सांगतो. 6 1 6, 8तून 6 गेले 2, वरून आले 5 आणि 6 चूक 24 आणि 1 उरला. मग याचा अर्थ भाज्य 85 भागाकार 14 आणि बाकी 1 कधी येणार आहे? या 85 भाज्याला आपण भाजक काय घ्यावं लागेल आपल्याला? 6. तर हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे 6. 5 रुपयांची 30 नाणी देऊन त्याच रकमेत 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? 5 रुपयांची 30 नाणी करा गुणाकार. 5 रुपयाची आपण 30 नाणी दिली. 5 त्रिक 15 म्हणजे 150 रुपये, 150 रुपये.
तर 10 रुपयाचे किती असणार आहे? 10 रुपयाचे 15 नोटा मिळते आपल्याला. 15 गुणिले 10 150 होणार आहे. मग 150 ला म्हणजे 10 रुपयाची किती नोटा असणार आहे? ते 15 नोटा. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 58 नंबरचा प्रश्न पाहू आपण. पहा इथं आता काय दिले तर एक इथं स्टार म्हणा किंवा फ्लावर म्हणा है ना. त्यानंतर पहा चिन्ह आहे इथं आपण फुलचा चिन्ह म्हणू याला. फुल गुणिले बेरीज आणि इथं काय आलं गोल. परत तेच आलं का पहा बरं. हो तेच आलेलं इथं पहा. म्हणजे काहीच बदल नाही. इथं काय केलं त्यांनी परत तेच आलेलं म्हणजे काहीच बदल नाही पहा. फ्लावर मल्टिप्लिकेशन प्लस सर्कल, फ्लावर मल्टिप्लिकेशन प्लस सर्कल, फ्लावर मल्टिप्लिकेशन प्लस सर्कल. पुढं पण तेच येणार की नाही. फ्लावर हा गेला पर्याय, हा पर्याय गेला. फ्लावर मल्टिप्लिकेशन प्लस सर्कल पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. इथं पहा आता इथं आपल्याला दोन इथं चिन्ह दिली. छेद 5 या अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर 19.4/5 अशा पूर्णांक युक्त होण्यासाठी स्टारच्या जागी पर्यायातील कोणता अंक येईल? जास्त टेन्शन घ्यायचं नाही, याला सोडून टाका फक्त. 19 गुणिले 5 अधिक 4 करा. 19 गुणिले 5 अधिक 4 करायचं. मग 19 5 किती होतात? 95 अधिक 4 करा म्हणजे किती होणार आहे? 99/5 होणार आहे. मग इथं छेद 5 आहे की नाही. 99 म्हणजे वरची दोन्ही संख्या काय असणार आहे? 9 पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आलं लक्षात. 60 नंबरचा प्रश्न आपण पाहू. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 व 8 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताच्या परिमिती एवढा परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मग व्यवस्थित पहा. आयत आहे. आयताचे आपल्याला काय दिले? 22 सेंटीमीटर त्याची लांबी आहे आणि 8 सेंटीमीटर काय त्याचं रुंद आहे, रुंदी आहे. आता या आयताची परिमिती काढावी लागेल. परिमिती काय असतं मग पहा. हे पण 8 हे पण 12. जर तुम्हाला फॉर्म्युला माहित नसेल तर चारही बाजूंची बेरीज करा. 12 आणि 12 24, 8 आणि 8 16 म्हणजे किती झालं हे 40. किती झालं पूर्ण 40. आणि याच्या परिमिती एवढी आपल्या काय असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार आहे? मग पहा विद्यार्थी मित्रांनो, 40 ही परिमिती मिळाली. आता ते काय म्हणतात पुढे आपल्याला एवढ्याच परिमितीत का एक चौरसाची परिमिती सुद्धा आहे. आणि चौरसाची परिमिती म्हणजे काय असते? चारही बाजूंची बेरीज. आणि चारही बाजू सामान्य म्हणजे 10 10 10 10 असणारे. आणि यांचा विचारला आपल्याला क्षेत्रफळ. आणि क्षेत्रफळ काय असतो? बाजू गुणिले बाजू. मग 10 गुणिले 10 किती होणार आहे? 100. हा पर्याय किती म्हणजे मोठा आणि थोडस म्हणजे खूप जास्तच अभ्यास लागणार आहे ह्या प्रश्नाला. तुम्हाला आयताचे म्हणजे परिमितीचा पण फॉर्म्युला माहित पाहिजे. नाही फॉर्म्युला तुमच्याकडे माहित आहे तुम्हाला तर तुम्हाला किमान हे तरी माहित पाहिजे का परिमिती कशी काढतात. मग परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. मग 12 सेंटीमीटर लांब आणि 8 सेंटीमीटर रुंद असलेल्या आयताची परिमिती आली 40. आणि एवढीच परिमिती ते म्हणतात एका चौरसाची आहे त्याचा क्षेत्रफळ काढा. मग चारही बाजू सामान्य म्हणजे 40 परिमिती म्हणजे 10 10 10 10. मग याचे क्षेत्रफळ किती असणार आहे? क्षेत्रफळ काय असतात? बाजू गुणिले बाजू. मग 10 गुणिले 10 किती होणार आहे? 100 म्हणजे 100 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 61 नंबरचा प्रश्न पहा. मानसी मध्यान्हपूर्व 11:30 ला अभ्यासाला बसली. 11:30 म्हणजे 11:30 सकाळी मध्यान्हपूर्व, दुपारच्या 12च्या आधी. व मध्यानंतर 1:45 वाजता, 1:45 म्हणजे 1:45 1:45 वाजता उठली. तर तिने किती वेळ अभ्यास केला? मग 11:30 ते 12:30 म्हणजे 1 तास. 12:30 ते 1:30 का 1:30 नाही म्हणायचं, 1:30 म्हणायचं. 1:30 वाजेपर्यंत 2 तास झाले. इथं 1 तास पूर्ण झाले, इथं 2 तास पूर्ण झाले. आता 1:45 ती उठलेली ना, 1:30 आणि 30च्या पुढं आणखी पाव तास म्हणजे 15 मिनिटं. मग 2 तास 15 मिनिटं. 2 तास इथं सांगितलं 2.25 तास. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. कारण की 2 तास 15 मिनिटं म्हणजे 2.25 तास होतात. 2 तास 45 मिनिटं नाही. 2 तास 15 मिनिटं हो, हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि 2.5 तास नाही.
म्हणजे पर्याय क्रमांक अ बरोबर आहे, पर्याय क्रमांक क बरोबर आहे. मग पहा पर्याय एक काय आहे, क ड नाही, अ ब नाही, फक्त अ आणि क. हो, अ आणि क हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. 62 नंबरचा प्रश्न आपण पाहू. पहा इथं यापासून एक घन मिळणार, एक घन आकृती मिळणार आपल्याला. समोरची आकृती दुमडून खोके तयार केल्यास डी अक्षरात असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? जर हा पृष्ठ इकडे असा उभा येणार आहे पहा मग, आणि हा त्याच्या समोरचा असणार आहे, हा बीच्या इकडे ना, बीच्या इकडे म्हणजे हे दोन एकमेकांना काय झाले, अपोजिट म्हणजे विरुद्ध झाले ते, म्हणजे डी ला विरुद्ध कोण असणार आहे, ई. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 63 नंबरचा प्रश्न पाहू. मोहन रावांनी शेतामध्ये 10,442 आंब्यांची, 9,414 पेरूची, 25 फणसची, 899 चिंचेची आणि 500 लिंबाची, पाऊणशे म्हणजे 75 लिंबाची झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली? सर्वांची बेरीज करावा लागेल आपल्याला. मग पहा 10,442, 9,414, त्यानंतर 25 फक्त, त्यानंतर 899 आणि 500 म्हणजे 75, हे सुद्धा घ्यावं लागेल आपल्याला. करा सर्वांची बेरीज. मग पहा 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11 आणि 9 20, 20 आणि 5 25, 25 चे 5, हातचे आले 2. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 9 आणि 9 18, 18 आणि 7 किती होणार आहे, 25, 25 चे 5, हातचे आले 2. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 2 18, 18 चे 8, हातचे आला 1. 9 आणि 1 10, 9 आणि 1 10 बरं का, इथं पहा एक चूक झाली. 9 आणि 1 10 म्हणजे इथं फक्त 0 येणार. विद्यार्थी मित्र, इथं चूक झाली होती. 9 आणि 1 10 याच्यामध्ये मी चुकून 8 ला सुद्धा धरलं इथं. नाही, 9 आणि 1 10, 10 चा 0 हाताला 1 आणि 1 आणि 1 2, 20,855, 20,855, 20,855 पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 64 नंबरचा प्रश्न पाहू. 2 मीटर 40 सेंटीमीटर लांबीचे तार 5 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती भरेल? मग विद्यार्थी मित्रांनो, 2 मीटर 40 सेंटीमीटर, 2 मीटर 40 सेंटीमीटर म्हणजे ते किती होणार? 2 मीटर म्हणजे 200 आणि वरचे 40 म्हणजे पूर्ण होणार 240 सेंटीमीटर. आता याचे 5 ठिकाणी कापले, 5 ठिकाणी पहा, समजा आपल्याकडे दोरी आहे ना, किंवा काय म्हणतात आपल्याला इथं तार आहे, 5 ठिकाणी कापायचे बरं का. 1 2 3 4 5 किती तुकडे होतील पहा, 1 2 3 4 5 6 म्हणजे 5 ठिकाणी कापल्यावर 6 समान तुकडे होणार आहे की नाही. आणि किती मग एक एक तुकडा किती किती सेंटीमीटरचा असेल? मग पूर्ण तार किती आहे? 240 सेंटीमीटरची. तुकडे केले म्हणजे भाग द्यायचा, कितीने भाग देणार आपण? 6 आणि 6 चोक 24 आणि वरचा 0 लावून टाका म्हणजे किती उत्तर मिळेल? एक एक तुकडा 40 सेंटीमीटरचा असणार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर 65 नंबरचा प्रश्न पहा, की इथं पहा किती आपल्याला गाळ्याला जागा दिले, 1 2 3 4 5 या 5 ठिकाणी 5 अंक ठेवायचे आणि काहीतरी तिथं एक काय तयार होणार, तिथं आकृतीबंध एक पॅटर्न तयार होणार आहे, पॅटर्न. मग इथं जर व्यवस्थित जर तुम्ही पर्याय 2 सिलेक्ट केला, आता मी इथं एवढं डिटेल मध्ये नाही सांगा तुम्हाला, पर्याय 2 जर घेतला तुम्ही पहा इथं 7 6 हे 2 परत 3 नंबरचा 6, 4 नंबरचा 6 आणि 5 नंबरचा 7. मग पहा एक काय पॅटर्न बनला, आकृतीबंध. 7 6 7 6 म्हणजे 76, 7 6 76, 7 6 76, 7 6 76 म्हणजे 76 76 चा पॅटर्न बनला तिथं. मग एक एक तुम्हाला तिथं पर्याय ठेवून पाहावा लागेल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 66 नंबरचा प्रश्न पाहू. अर्णवने गोष्टीच्या पुस्तकाचा 2/5 भाग वाचून झाल्यावर 60 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या गोष्टीच्या पुस्तकाला एकूण पाने किती? है ना. आता व्यवस्थित पहा बरं का, प्रश्न तुम्हाला अवघड जाण्यासारखा आहे पण एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. अर्णवने काय केलं, 2/5 भाग वाचून घेतले आणि शिल्लक किती राहिला मला सांगा बरं. मग 5 पैकी 5 म्हणजे हा पूर्ण झाला की नाही. मग 5 पैकी 2 एवढा भाग वाचला म्हणजे 5 पैकी 3 भाग उरले का नाही.
पण उरलेले त्यांनी आपल्याला काय दिलेले 60 मध्ये दिलेले 5 पैकी 3 उरले बरं का. मग 60 ला काय करू आपण 3 नी भाग देऊ म्हणजे किती होणार ते 20. किती होणार आहे 20 म्हणजे एक भाग किती होणार आहे 20. हा एक भाग असणार आहे बरं का. एक भाग किती असणार आहे 20 चा. मग त्यांनी पहा बरं का व्यवस्थित काय म्हणतो मी तुम्हाला एक भाग म्हणजे 20 पण त्यांनी 2 भाग वाचले म्हणजे 40 वाचले आणि 60 उरलेले पान आहे ना पण 3 भाग येते म्हणजे 20 चे 1 2 3 4 5 म्हणजे 20 चे 5 भाग झाले. त्यातील त्यांनी 2 भाग वाचले म्हणजे 40 पानं वाचले आणि 3 भाग त्यांनी म्हणजे वाचले नाही शिल्लक आहे आणि 3 भाग ते किती झालेले 20 चे 60 आहे ना टोटल 20 3 भाग म्हणजे 20 चे 3 भाग झाले का नाही म्हणजे 60 झाले ना ते. म्हणजे त्याने आणि एकूण पानं किती विचारले आपल्याला मग एकूण पानं किती असणार आहे मग 60 वाचले नाही म्हणजे 40 वाचले त्यांनी मग 40 आणि 60 किती होणार आहे 100. किती होणार आहे 100. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपला म्हणजे 100 पानं आहे तिथं एकूण. 67 नंबरचा प्रश्न पाहू आपण. एका वहीची किंमत 25 रुपये आहे तर अशा 25 डझन वह्यांची किंमत किती. मग पहा विद्यार्थी मित्रांनो 25 डझन विचारले आपल्याला आणि 25 रुपये किंमत आहे एका वहीची. मग आपल्याला इथं काय करावं लागेल सांगा बरं तुम्ही मला. मग डझन म्हणा तिथं मग 25 डझन आहे ना अगोदर आपण एकूण वह्या काढू. मग 25 गुणिले 12 जर केलं तर तुम्हाला इथं उत्तर काय मिळेल पहा 12 25 60 60चा 0 हातच्याले 6 12 दुने 24 24 आणि 6 30 म्हणजे 25 डझन म्हणजे ते 300 वह्या झाले 300 आणि परत 300चा गुणाकार तुम्हाला कोणाबरोबर करावा लागेल. एक वहीची किंमत आहे 25 रुपये 25 ने गुणा 25 त्रिक 75 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 7500. मग 7500 आहे का कुठं पहा बरं तसं दिसतच नाही पर्याय मग त्याला आपण अजून काय बोलू शकतो 7500. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल 7500. 68 नंबरचा प्रश्न पहा. श्रुतीने तिच्याकडे असलेल्या 32,420 रुपयांपैकी 17,500 रुपये किमतीचा कॅमेरा घेतला तर तिच्याकडे किती रक्कम शिल्लक राहील. म्हणजे 32,420 रुपये होते 17,500 काय अर्थ याचा सांगा बरं कोणता नंबर बनतो 17,500. 17,500 म्हणजे 16,750. 16,750 कॅमेरा घेतला ना त्यांनी एवढ्या किमतीचा मग ती संख्या आपण वजा करणार तेवढे पैसे कमी करणार तर किती रक्कम उरली पहा आता 0 वजा 0 0 2तून 5 जात नाही होणार 12 हे होणार 3 12तून 5 गेले 7 परत हे होणार 13 इथं होणार 1 13तून 7 गेले 6 परत 1तून 6 जात नाही हे 11 होणार हे 2 होणार 11तून 6 गेले 5 2तून 1 गेलं 1 15,670. 15,670 रुपये शिल्लक राहतील. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 69 नंबरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी चुकीची तारीख कोणती. 31/8/2026 31 म्हणजे कोणता असतो तो महिना ऑगस्ट महिना असतो बरोबर. ऑगस्टला 31 तारीख असते. तुम्ही म्हणा सर फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस नसतात तुम्ही हीच चुकीची तारीख घेणार आहे पण नाही इथं 2024 दिला. 2024 हा लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात हे पण बरोबर आहे. इथला हा सुद्धा बरोबर आहे. मग चुकलं कुठं पहा पर्याय क्रमांक 3 मध्ये. तुम्ही म्हणा सर कसं काय मग इथं 9 नंबरचा महिना आहे आणि तो कोणता असतो सप्टेंबर आणि सप्टेंबर मध्ये कधी 31 दिवस नसतात 30 दिवसाचा महिना आहे सप्टेंबर म्हणून ही तारीख चुकीची आहे. पर्याय क्रमांक 3. 70 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 15 सफरचंदाची एक पेटी याप्रमाणे 492 सफरचंदे पेटीत भरताना किती सफरचंदे शिल्लक राहतील. शिल्लक राहतील म्हणले ते आपल्याला म्हणजे गुणाकार करू नका. मग 492 ला काय करा 15 ने भाग द्या कारण की एक एक पेटीमध्ये 15 सफरचंद भरायचे आणि भरायचे आहे म्हणजे कमी कमी भाग पाडवायला आपण म्हणजे भागाकार करणार की नाही. मग पहा 15 त्रिक 45 49 मधून 45 गेले 4 खाली उरले 2 त्या परत किती होणार मग हे 15 दुने 30 आणि किती उरले मग 2तून 0 गेले 2 आणि 1 म्हणजे
15 जर एक एक पेटीमध्ये जर आपण भरले तर 32 पेट्या हे पूर्ण बनणार आहे. मग 32 उत्तर नका घेऊ. आपल्याला विचारले किती सफरचंद शिल्लक राहतील. मग शिल्लक किती राहिले सफरचंद 12. 12ची पेटी बनवणार नाही कारण की 15 भरायची आपल्याला. मग पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. आता इथं व्यवस्थित पहा 71 नंबर प्रश्न. इकडं हा बाण जातो, त्याच्या खाली त्याचा एक विरुद्ध बाण येतो. परत हा इथं कॉपी पहा आणि एक इकडे बाण गेला, मग परत म्हणजे उजवीकडे गेला. परत आता इथं चूक झाली असं मला वाटतं बरं का. इथं चूक झालेली. इथं काय पाहिजेत पहा, हा उजव्या हाताला गेलेला बाण, डाव्या हाताला गेलेला बाण, परत उजव्या हाताला गेलेला बाण आणि इथं अशी डायग्राम पाहिजे होती पहा. इकडं असा बाण येतो कारण की आणि पुढे इथं यायला पाहिजे म्हणजे हा पर्याय सॉरी हा इथं पाहिजेत आपल्याला. पण त्यांनी चुकून काय दिलं पहा, 2 बाण इकडे दिले. म्हणजे असं नाही होऊ शकत. त्यांनी आपल्याला पॅटर्न काय दिलं पहा, एक उजव्या बाजूला बाण चालला, एक डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला, एक डाव्या. म्हणजे हा इथं 4 नंबरला हे ऑप्शन पाहिजे की नाही. मग 5 नंबर काय येईल बरं पहा, उजवा डावा उजवा डावा आणि उजवा येईन 5 नंबरचा बाण. म्हणजे हा पर्याय कुठे आहे पहा, हा पर्याय आहे 1 2 3 4 5 पहा पर्याय क्रमांक 4 मध्ये तो पर्याय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणारच आहे. इथं त्यांची चूक झाली, बहुतेक प्रिंटिंग मिस्टेकच समजा इथं आता. ठीक आहे. 72 नंबरचा प्रश्न पाहू. चला आता कंटाळा करू नका. मला माहिती आहे आता आहे ना जवळपास हा आपला व्हिडिओ 1 तास आणि त्याच्या पण वर होऊ शकतो. मग आता फक्त 4 प्रश्न राहिली, कंटाळा करू नका है ना. आतापर्यंत तुम्ही आता व्यवस्थित व्हिडिओ पाहिला, आता हा शेवटचा पण भाग पाहून घ्या आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा. 72 नंबरचा प्रश्न. अथर्वकडे 2 रुपये 5 रुपये 10 रुपयाच्या समान नोटा आहे. या सर्व प्रकारची नोटा मिळून त्याच्याजवळ 1360 रुपये आहेत. तर 5 रुपये 10 रुपयाच्या नोटांची एकूण संख्या किती. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस पण असा प्रश्न येतो ना नोटांचा आणि एक समान आहे, तर ते किती किती रुपयाला पैसे पहा, 2 रुपये 5 रुपये आणि 10 रुपये. करा बेरीज यांची. 10 आणि 5 15, 15 आणि 2 किती झाले 17. मग यांची बेरीज 17 आली ना. आणि एकूण किती रुपये, 1360 रुपये आहे ना. 1360 रुपये. मग काय करायचं आपण, सरळ सरळ याला काय करायचं, त्या बेरजीने भाग द्यायचा. 17 इथं 17 आहे. मग तुम्हाला जर 17चा टेबल माहित असेल तर पहा, 17 8 किती होतात, 136 होतात. 136 करून पहा तुम्ही. म्हणजे 136 गेले 0 आणि हा 0 तो कॉपी करून टाका 80. मग आलेला उत्तर जो असतो ना इथला भागाकारचा, म्हणजे ते त्या संख्या ते जे नोटा आहे ना तेवढे सगळे किती असणार आहे, म्हणजे 2 रुपयाचे 80. आता इथं नाणी म्हणा, 5 रुपयाचे 80 आणि 10 रुपयाचे 80. म्हणजे प्रत्येकाची 80 असणारे नोटा किंवा नाणी. म्हणजे 2 रुपयाचे 80, 5 रुपयाचे 80, 10 रुपयाचे 80. करा तुम्ही गुणाकार आणि बेरीज करा, तुम्हाला 1360 रुपये मिळतील. मग ते म्हणते आपल्याला 5 रुपये 10 रुपयाच्या नोटा किती संख्या असेल. मग 5चे 80 आणि 10चे पण 80. 80 अधिक 80 किती होणार आहे, 8 आणि 8 16, 160. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 73 नंबरचा प्रश्न पहा. खालील पैकी कोणत्या भौमितिक आकृतीतील फक्त एक वर्तुळाकार कड व एकच कोपरा असतो. मग पहा कोण आहे तो, मग शंकू. एक कोपरा आणि एक कड, वर्तुळाकार गोल कड असते त्याचं. गोल येणार नाही, दंड गोल येणार नाही, यापैकी नाही. शंकू कोण, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 14 दशक. 14 दशक, दशक म्हणजे 1 0 लावायचा 140 गुणिले 5 दशक. 5 दशक झालं बरोबर किती, 14 पंचे 70 आणि हे 2 0 लावा म्हणजे 7000. मग 7 दशक 700 दशक, 700 आणि दशक म्हणजे 0, म्हणजे हे पर्याय बरोबर आहे. 70 शतक, 70 आणि शतक म्हणजे 2 0. अरे हे सुद्धा 7000 उत्तर मिळाला. 7000 हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहिला बरोबर, दुसरा बरोबर, तिसरा बरोबर, याचा अर्थ सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न. एका शाळेतील एकूण 4040 विद्यार्थ्यांपैकी 1986 मुले, 1837 मुली सहलीला गेले, तर शाळेतील किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत. हा मिश्र क्रियावाला उदाहरण आहे. म्हणजे दोघांची बेरीज करा, मुलं आणि मुली, एवढे मुलं जे आहे ते सहलीला गेले आणि
बेरजी काय करा, या एकूण संख्येमधून मायनस करा, वजा करा, म्हणजे तितके विद्यार्थी सहलीला गेले नाही. मग 1986 मुले अधिक 1837 मुली हे सहलीला गेले. मग 13 हातचाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12 2 हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 8 हातचाला 1 आणि हे 3, म्हणजे 3833 एवढे काय आहे मुले सहलीला गेले. मग एकूण किती आहे 4040, त्यामधून 3823 वजा करूया. हे 10 आणि हे 3, 10तून 3 गेले 7, 3तून 2 गेले 1, परत 40 मधून 38 गेले, डायरेक्ट 2च घ्या इथं, 217 किती येणार आहे 217 विद्यार्थी सहलीला गेले नाही. ओके. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज सराव चाचणी है ना, इयत्ता 4 स्कॉलरशिप पेपर सराव चाचणी जे रविवारी 8 तारखेला झाली होती, त्याच्यातला आपण आज पेपर 1 ना मराठी भाषा आणि गणित या घटकावरचे पूर्ण 75 क्वेश्चन प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतले आहेत है ना. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्वाचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.